नको हा संसार व्यर्थ, भक्ती ज्ञान वैराग्य परमार्थ, हाच देये मनी स्वार्थ न लगे अर्थ मायेचा. माझ्या मते ध्यान केले, रूपी रूप हिरोनी नेले, थिते आपणही नेले, मज आपुले म्हणावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्या नित्य पडे तीची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तुका म्हणे येथे लाभाची पोटी, बहु लाभ पोटी समर्थाचे. परमार्थ कसं आहे तर परमार्थ हे महाधन आहे महाराज. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. आणि या धनाच्या सामर्थ्यानं लाभ काय होतो तर तो जोडी देवाचे चरण. इतर कोणत्याही धनात हे सामर्थ्य नाही महाराज. इतर धनाच्या सामर्थ्यानं तुम्ही फक्त सुखाची खरेदी करू शकाल, समाधान त्यात मिळणार नाही. भगवंताची प्राप्ती त्या पैशाच्या त्या संपत्तीच्या सामर्थ्यानं आपल्याला करता येत नाही. आणि एकदा का हे परमार्थाचं सुख प्राप्त झालं, सुखाचेच व्यवहार आणि त्याचाच लाभही सुखच होतो. सुखाचा व्यवहार चाललाय, लाभ सुखच होणार महाराज. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. जो सुखरूप आहे परमात्मा, त्याचाच ध्यास जर आम्हाला लाभला, त्याच्याशिवाय दुसरं कशातही मन जेव्हा रमणार नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशी अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त झाली की सुखाचे व्यवहारी सुखाचाच लाभ होतो. तो परमात्माच लाभतो महाराज. आणि मग त्याची प्राप्ती झाली, त्याच्याशी परिचय झाला, त्याच्याशी एकरूपता जीवाच्या ठिकाणी आली की आनंद कोंदला मागे पुढे. विषयाकडे पुन्हा जीव धावत नाही. संगतही लाभते ती संतांचीच लाभते. संगती पंगती देवा सवे घडे, नित्या नित्य पडे तीची साच. जीवनच त्या ठिकाणी पलटून जातं, जीवनाचा मार्गच बदलतो महाराज. कारण ईश्वर करतं, ईश्वरी तत्व करतं. आणि नश्वर जे आहे त्याचा त्याग होतो, त्याच्यापासून जीव अलिप्त होतो. सर्व सुख जे आहे ते सर्व सुख या अध्यात्माच्या मार्गानं सहज प्राप्त होऊन जातं महाराज. आणि असं सुख अर्जुनानं प्राप्त करावं. जो मी प्रत्यक्ष परमात्मा सद्गुरु रूपाने याच्या पुढे उभा आहे, हे अर्जुनाला अंतःकरणातून कळावं. त्यातला अहमपणामुळे निर्माण झालेला, कर्तेपणामुळे निर्माण झालेला जो अहंभाव आहे, गर्व आहे, अभिमान आहे, तो समूळ निघून जावा. पूर्णपणे भगवत चरणी त्यानं लीन व्हावं, सर्वार्थानं शरण यावं आणि भगवंत सांगतील तसंच त्या पद्धतीने युद्ध करावं. यासाठी भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगत आहेत. आज आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 23, त्यावर भाष्य करताना माऊली 374 क्रमांकाच्या ओवीत सांगतात की ते अभ्यासिले योगे साव राव साव येव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जे लगा. अर्थात जे अभ्यासिले योगे, अभ्यासानं योगानं जे साध्य झालं, साव येव ज्ञातेपणा जो आहे, जे सर्व ज्ञान ज्याला म्हणतो ते देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जेल.
हे ब्रह्मसुख अभ्यासाच्या योगानं मूर्तिमंत दिसू लागतं जीवाला, आणि ते सुख पाहिलं की तो पाहणाराही स्वतः अंगाने सुखरूप होऊन जातो. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. दुःखाचा लवलेश शिल्लक राहत नाही. आत्यंतिक दुःखातून जीव मुक्त होऊन जातो महाराज. ती मुक्ती हवी असेल तर अभ्यासनं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं त्या मार्गानं चालणं गरजेचं आहे. ते अभ्यासिले योगे, एकदा का त्याची प्राप्ती झाली, त्या ब्रह्मतत्वाशी जीव एकरूप झाला की ते अभ्यासिले योगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगी होई जे लगा. प्रत्यक्ष तोची ब्रह्म होऊन जातो. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती त्याच्या चित्ताच्या ठिकाणी उत्पन्न होते आणि सुखरूप अशा अवस्थेमध्ये सदानंदामध्ये उर्वरित आयुष्य मोक्ष प्राप्त झालेल्या माणसाप्रमाणेच मोक्षानंदात, अत्यानंदात, नित्यानंदात तो सदैव रत राहतो. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, तो आनंदाचंच अंग बनून जातो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.